काही रात्री अशा असतात ज्या शांत असतात, पण त्या रात्री देव ऐकत असतो. ही गोष्ट आहे त्या रात्रीची, ज्या दिवशी माणूस देवाला शोधत नाही, तर देव स्वतः माणसाच्या वेदना शोधतो. तो दिवस म्हणजे संकष्टी चतुर्थी. संकष्टी या शब्दाचा अर्थच आहे संकटातून सुटका. म्हणजेच हा दिवस सुखासाठी नाही, तर अडचणीत असलेल्यांसाठी आहे. शास्त्र सांगतं, संकष्टीच्या रात्री गणपती जागृत असतो. पण एक प्रश्न उरतोच, सगळ्यांची संकट सारखीच असतात. मग काहींचं आयुष्य बदलतं आणि काहींचं नाही का? एक साधी स्त्री, ना मोठी पूजा, ना मोठा नैवेद्य, फक्त उपवास आणि डोळ्यात न थांबणारं पाणी. संकष्टीच्या रात्री ती चंद्र उगवायची वाट पाहत होती, कारण तिचं संकट फार मोठं होतं. ती म्हणाली नाही, मला हे दे, ते दे. ती फक्त एवढंच म्हणाली, बाप्पा, आता मी थकली आहे. आणि तेव्हाच तिच्या आयुष्यात हळूहळू बदल घडू लागले. संकष्टीला चंद्रदर्शनाचं महत्त्व फक्त परंपरा नाही. चंद्र म्हणजे मन आणि गणपती म्हणजे बुद्धी. जेव्हा मन शांत होतं, तेव्हाच बुद्धी मार्ग दाखवते. म्हणूनच चंद्र पाहून गणपतीचं स्मरण केलं जातं. पण लक्षात ठेवा, त्यावेळी मनातली भावना खरी असली पाहिजे. अनेक लोक संकष्टी करतात, पण फक्त मागण्यासाठी. शास्त्र सांगतं, या दिवशी मागण्याआधी स्वतःकडे पाहणं महत्त्वाचं आहे. जर मनात राग, अहंकार, तक्रार असेल, तर प्रसाद मिळतो, पण कृपा थांबते. संकष्टी म्हणजे देवाची परीक्षा नाही, ती आहे आपल्या भावनेची परीक्षा. आज जर तुम्ही कुठल्याही संकटात असाल, तर संकष्टी चतुर्थीला मोठी पूजा करू नका. फक्त एक गोष्ट करा, मनापासून शांत बसा, गणपतीचं नाव घ्या आणि मनातलं ओझं त्याच्यावर ठेवा. कारण गणपती संकट पाहत नाही, तो भावना पाहतो. आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थी आजही जिवंत आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.